त्यांच्या कृपादाने करतात सर्व सुद्धा सुगमनंदन शरद करुणा करतात तुमचा मधुपांगुल जराचे मी कळा कुशल काही बोलतो निधी बेपाक माझे प्रभू मस्त प्रकाशनंद प्रतिष्ठ मंडळ बोलतात दर्शनात द्वाराने भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय चरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तम पटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि गजगजैकमण्डनं समस्तपापमण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं चित्समस्तकं सनातनेनो हस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनायका कमलापती माझ्या रंगाची विनंती करतो तो कधी गाडी आपण असा माझ्या भक्त कमाई करतो कधी गाडी आपण असा जवळी सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निजे चरणा अहो स्वामी तुझ्या हरे वा या वर्ण करावा वीर कैवल्याचा पुत्र प्रकटला पुत्र चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन आहे ताप सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर असते मजबरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धला नात्यास ठेविला मस्तकी तुमच्या आता तरी पुढे हाचोपदेश नका करुणा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवता पुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्रातःस्थळी प्रातःप्रसंगी किलकुट ब्रह्मांडाने भगवान पांडुरंगाच्या प्रभू दत्तात्रयांच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कडे देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जन छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चर्चनाचा उपदेशवर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे सुरुवात करण्याअगोदर बसा परिहार दिनाला आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र वरझडी देवगड या ठिकाणी परमपूजनीय आदरणीय महंतजी शास्त्रीजी बाबुळगावकर शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनात प्रेरणेने आशीर्वादाने या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह तथा श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा श्रीमद भागवताचे पुराण प्रवक्ते श्री हरिभक्तिपरायण चेले बाबा आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मला बाबांनी ही सेवा 1 वर्ष अगोदर दिलेली युट्यूबवरती कार्यक्रम बाबांनी बघितला मला फोन आला महाराज कार्यक्रमाची पार्श्वभूमी महाराजांनी शास्त्रीजींनी सांगितले मी एका काही सेकंदात मी त्यांना होकार दिला की एवढं मोठं कार्य एवढं मोठं भगवत कार्य आपण या ठिकाणी करीत आहात आपल्या मार्गदर्शनातून हा ज्ञानदानाचा नामदानाचा कार्यक्रम संपन्न होत आहे महाराष्ट्रातले सगळे नामवंत कीर्तनकार त्याच्यामध्ये मी सोडून सगळे मोठे ज्ञानानं मानानं वैभवाने सगळी मंडळी माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ आहे आणि बाबांचं बोलणं त्याच्यामध्ये कुठलाही बडेजावपणा नाही मोठेपणा नाही काय असतं नाही बापा ज्या झाडाला फळं लागतात ते झाडं झुकलेले असतात झुकता वही है जिसमें जान होती है अकड़ तो मुर्दे की पहचान होती है झुकना इंसान की फितरत होती है ज्या झाडाला फळ आहे ते झुकलेलं असतं त्यांच्या बोलण्यामध्ये खरं सांगू का आम्ही फार कमी लोकांच्या बोलण्यावरती इम्प्रेस होतो आणि त्यातलं मला शास्त्रीजींचं बोलणं खूप आवडलं बोलण्याने माणूस आकर्षित एवढ्यासाठीच होतो त्या वाणीचं तप असतं ते तुम्हाला असं वाटेल शास्त्रीजींनी तयारी दिली म्हणून तोंड चोपड्या गोष्टी करत असेल अजिबात नाही
बिलकुल नाही, मला ते जमलं नाही कधी. पण बाबांचं स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं असणारं त्या ठिकाणी जिथे ज्ञान आहे तिथे नम्रता आहे माय बाबा. आणि म्हणूनच 1 वर्षापासून ही सेवा घेतली होती. मध्ये मध्ये बाबांचा, शास्त्रीजींचा माझ्याशी असणारा संवाद. खरं तर मला आज लवकर यायचं होतं पण नाही शक्य झालं. कदाचित ते माझं दुर्दैव असावं. या ठिकाणी उपस्थित समस्त महंत, शास्त्रीजी, माणभाव संप्रदायातले सगळे त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ महंत, वारकरी संप्रदायाचे सगळे पाईक मंडळी या ठिकाणी बरेचसे उपस्थित आहेत. माझे सगळे गुणीजन महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, श्री भक्तीपरायण माझे परमस्नेही गणेश महाराज चौधरी, यांच्या आमच्याकडे 10 वर्षापासून संबंध आहेत. एवढा मोठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. रस्ता जेव्हा मी ती समृद्धी क्रॉस केला आणि रस्ता लागला, मला वाटलं एवढ्या दुर्गम भागात कोण येईल बाबा कीर्तनाला. जेव्हा मी इथे आलो, माझा सगळा सिंधभाग निघून गेला. भगवान सेठ उपस्थित आहे. बाकी सगळीच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातली सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उभे. मातृवर्ग एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे तुमची. एवढ्या संख्येने तुम्ही या दुर्गम भागात येऊन बसलात. ते धकाधकीच्या, धावपळीच्या, कॉम्पिटिशनच्या स्पर्धात्मक युगामध्ये एवढ्या संख्येनं लोक एवढ्या दुर्गम भागात देवगड टेकडीवरती येऊन बसणे आणि तेही घरातले सगळे चॅनल विसरून, हे खरं तर तुमचं मोठेपण आहे. म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद द्यायला हरकत नाही. माणभाव संप्रदायाचा माझा नजदीकचा परिचय असा आहे की मी ग्रॅज्युएशन करत असताना मला लीळा चरित्र अभ्यासाला होतं, SY ला होतं, TY ला होतं. त्यावेळेस माहीम भट्टी शिक्षापणे गोविंद प्रभूंचं असणारं, माहीम भट्टींचं असणारं त्या ठिकाणी. आणि साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये त्या ठिकाणी स्वामी सर्वज्ञ चक्रधर स्वामींचं असणारं त्या ठिकाणी बऱ्याचशा लीळा. त्या माध्यमातून समाजामध्ये त्यांनी केलेलं उद्बोधन, अहिंसेचा दिलेला संदेश. आणि माणभाव संप्रदायाने 11व्या शतकाच्या अगोदरपासून महाराष्ट्रामध्ये या भक्तिपंथाला, या संप्रदायाला, त्या ठिकाणी समाजाला एक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीचं एक बाळकडू पाडलं असं म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही. आई बाबा हो, मोठे बागोदा रायगड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी 6 आश्रम माणभाव संप्रदायाचे आणि गेल्या 16 वर्षापासून आमचं तिथे कथा चालू भागवताची. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या सगळ्यात मोठ्या मोठ्या पायथ्या देणगीच्या त्या माणभाव संप्रदायाच्याच मंडळीच्या. मला तुम्हाला सांगताना आनंद होईल, याच वर्षी त्या गावाने मला जवळजवळ 5000 स्क्वेअर फीट जागा गावामध्ये दान केली गोशाळेसाठी. ज्या व्यक्तीने ती जागा दान केली ती माणभाव संप्रदायाची व्यक्ती आहे. म्हणून कुठलाही भेदभाव न करता, त्याच्यामध्ये भेद न ठेवता, खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रातला एक आदर्शतम कार्यक्रम आहे. शिरोडचे एक शास्त्रीजी माझे माणभाव संप्रदायाचे खूप जवळचे मित्र आहेत. एक येवल्याच्या जवळ गाव आहे जळगाव, मला वाटतं, तिथे संकेत बाबा माणभाव आहेत, ज्यांचा आत्रिनंदन आश्रम म्हणून आहे. ते माझे खूप चांगले जवळचे क्लोज मित्र आहेत. अशी बरीच मंडळी आहे. म्हणून परमार्थ करताना, भक्ती करताना त्याच्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी भेदभाव नाही. हर देश में तू, हर भेष में तू, तेरा नाम अलग तू एक ही है, सबका मालिक परमात्मा एक. रस्ते अनेक असतील, ठिकाण एकच आहे. संभाजीनगरला जाण्याकरता रस्ते अनेक आहेत. वरझडी मार्गे गेली तरी पोहोचाल संभाजीनगरलाच, करमाळ मार्गे गेली तरी पोहोचाल संभाजीनगरलाच, चित्ते पिंपळगाव मार्गे आले तरी पोहोचाल संभाजीनगरलाच, तिकडनं त्या ठिकाणी पुण्याकडून आले तरी पोहोचाल संभाजीनगरलाच, लासूर स्टेशनकडे आले तरी पोहोचाल संभाजीनगरलाच, देवगिरी किल्ल्याकडून आले तरी पोहोचाल संभाजीनगरलाच, फुलंब्री मार्गे आले तरी पोहोचाल संभाजीनगरलाच. मला एकच सांगायचंय, रस्ते अनेक आहे, ठिकाणी एक आहे. तसे संप्रदाय वेगळे असतील, परमात्मा एकच आहे. एकोहम देवतम नास्ति, एकमेवा द्वितीय ब्रह्म, परमात्मा एकटाय माय बापू. म्हणून जगद्गुरु तुकोबारायण सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख एक. आपुला तो एक. आणि महाराजांचे गाथ्यातले प्रमाण असे, आवडी अनंत आळवावा. तुम्हाला जो आवडत असेल, ज्या देवावर तुमची श्रद्धा असेल, फक्त श्रद्धा डोळस असावी आणि निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. मनापासून श्रद्धा पाहिजे. देवाला व्यभिचारी भक्ती आवडत नाही. काही लोकांचे महिन्यापर्यंत देव बदलतात, काहींच्या आठवड्यापर्यंत देव बदलतात, काहींचे दिवसापर्यंत देव बदलतात. सोमवार महादेवाचा, मंगळवार भवानीचा, बुधवार विठ्ठलाचा, गुरुवार दत्तात्रय प्रभूंचा, शुक्रवार संतोष मायचा. आंबट चिंबट चालत नाही, कोणत्या शास्त्रात सापडत नाही. शनिवार हनुमंतरायाचा, रविवार खंडोबाचा. दिवसापर्यंत जर देव बदलले
कोणता परमात्मा आपल्या भक्तीला धावून येईल हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे. आणि म्हणून भक्ती ही एकनिष्ठ असे माय बापू, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी अनंता, आन तुझे पंढरीनाथा विठ्ठला. देवाला जातीपातीचं बंधन नाही, देवाला धर्माचं बंधन नाही, देवाला पंथाचं बंधन नाही, देवाला समाजाचं बंधन नाही, देवाला धर्माचं बंधन नाही. भगवान कृष्णाने जेव्हा गोपींचे वस्त्र पळवले तेव्हा तिथे 5 प्रकारच्या गवळणी होत्या. मराठी कानडिया, ओ मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, असा 5 जणी भगवलेल्या गवळणी. ओ मराठी कानडिया, ओ मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, असा 5 जणी भगवलेल्या गवळणी. मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, अशा 5 जणी कविल्या गवळणी. मराठी गवळण मराठी भाषेतून बोलते. देवकी नंदना तू एक श्रीपती, हे वाचन तुझं विनवी किती पाय पडते बाई, ते का करते दे माझी साडी घे नाकाचे मोती. मराठीची कानडी ती कानडी भाषेतून बोलते. लडोबा गोविंदा नौ खाणीच्या आड जाड चाललो पड चाललो शिर फोड्यान फोडी. तिसरी होती मुसलमानी, देखे कन्हैया मैं इज्जत की बोबडी, कदम पकडूंगी मैं वाकोडा जडी. चौथी होती कोकणी, पावगा दातारा नंदाचा झिलो, माका फळ कादे मी हिवान मेलो. आणि 5वी होती गुजरणी, जो जो रे माधवती, जो रे माधव. 5 प्रकारच्या गवळणी 5 भाषेतून देवाला आळवत आहे. जाती पंथ धर्म देवाने निर्माण केले नाही बाबा, ते आम्ही जन्माला घातलेत, आम्ही निर्माण केलेत, आम्ही उपस्थित केलेत. आपण भजन करतो, मुसलमानही भजन करतात. आपण भजन करतो गोपाला गोपाला रे, हरे नंदलाला प्यारे नंदलाला, मोहन मुरली वाला. मुसलमान भजन करतात कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, अल्लाह को प्यारे है कुर्बानी. तुझसे कुर्बान मेरी जान, मेरा दिल मेरा ईमान, प्यारी मेरी कैसी है, प्यार कर दे सब कुर्बानी 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 कुर्बानी, अल्लाह को प्यारे. आपण प्रार्थना करतो श्री अनंता मधुसूदन पद्मनाभ नारायण देवाच्या कृपाळून घेतो. मुसलमान प्रार्थना करतात अल्लाहू अकबर अल्लाह, तेही प्रार्थना करतात. प्रार्थना वेगळ्या असतील, भक्ती वेगळी असेल, पंथ वेगळा असतील, पण परमात्मा एक आहे. कहते अयोध्या वैराग्य भूमि है, वृंदावन प्रेम भूमि, द्वारका कर्म भूमि है, और महाराष्ट्र संतों की भूमि है. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथात वर्णन येतं, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ऐका, अनेक संत या महाराष्ट्रामध्ये झाले. संतांचं गावात येणं भाग्य आहे. संत तुमच्या घरी येता परम भाग्य आहे. तुम्ही संतांची आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महत् भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. आमच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. तीर्थी गेलेल्याची खून नाही पालटल्या बघून, नाही त्याला काही फायदा होत नाही. माय बाबू, आमच्यात बदल झाला पाहिजे. भारतामध्ये 5 गोष्टी, गाय गंगा गायत्री गोविंद आणि गीता, या 5 गोष्टी ज्या देशात नांदतात त्याला भारत म्हणतात. गाय गायत्री गोविंद गीता आणि गंगा, या 5 गोष्टी ज्या राष्ट्रात आहे त्याला भारत म्हणतात. अजून 5 गोष्टी या राष्ट्रात कोणकोणत्या? सागर, सरिता, सूर्य, संत आणि सत्संग. विठ्ठल जगाच्या पाठीवरती असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखे माई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखे सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, संस्कृती मांडण्यासारखी देराने जेठणे नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळ नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही.
देवानं सुंदर असा नरदेह तुमच्या माझ्या ताब्यात दिला, मिळू नये पण मिळाला. एक एक योनी कोटी तेव्हा लागे वारा मानवाचा. देवाने शरीर दिलं तर ईश्वराच्या प्राप्तीसाठी. एक लक्षात ठेवा, ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, ज्यांना वकील व्हायचं त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे, ज्यांना इंजिनियर व्हायचं त्यांच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पण ज्यांना माणसं बनायचे असतील त्यांच्याकरता या धर्ममंडपाची गरज आहे. नाही तर काय, थोडी श्वान सुकुर. मॅन इज द ग्रेटेस्ट क्रिएशन ऑफ गॉड. ब्रह्मदेवाला पहाटचा साखर झोपेमध्ये पडलेलं अत्यंत सुंदर स्वप्न, त्याचं नाव माणूस. माणूस द्या माझं माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. आज माणसं सापडत नाही. चांगलं काम करायचं म्हटलं की माणसं सापडत नाही, आणि नालायक धंदे करायला गर्दी मावत नाही. माणसांचा तुटवडा आहे. मग तुम्ही म्हणा महाराज कथा कीर्तन भागवत रामायणाची काय गरज हो? बाबांनी या ठिकाणी मानभाव संप्रदायाचं भागवताची रचना केली, श्रीकृष्ण लीलामृतात या ग्रंथाची रचना केली. एवढं त्या ठिकाणी सायास एवढे कष्ट, एवढं त्या ठिकाणी त्रास सहन करून त्यांनी कशासाठी महाराज? खऱ्या अर्थानं कथा कीर्तन भागवताची गरज आज माणसाला आहे, कुत्र्यांना नाही. नाही तर काय, थोडी श्वान सुकुरे बापोडी खंती देणं करा होणे गाढव कुत्रा. कुत्र्याला कीर्तनाची कथेची भागवताची गरज नाही हो. मला सांगा, तुमच्या गावामध्ये एखादी कुत्र माणसाच्या मौतीनं मेलं का? कुत्र माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणून तर सप्ताची गरज आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही हो. डुकर गटावर तोडतं, घाणीत भरतं, घाणीतून निघलं. समोर पाहिलं भगवान कुबेरचा बंगला आहे. खाली गाडीच्या बाजूला सोफासेटवरतून 1.5 टनाचा एसी फॉग मारलेला आहे, आणि गटारातून डुक्कर निघलं नाही, एकदम भगवान शेठच्या बंगल्यात जाऊन लोळलं. कधी झालं का? अजिबात नाही. त्या डुकराला माहितीये, जर देवानं माझी व्यवस्था गटारामध्ये लोळायची केली आहे, तुम्ही कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारात लोळणार डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत. त्यांनी तसं लोळू नये म्हणूनच या सत्संगाची बसवणं त्याच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, पाठी उठवणं त्याच्या हाती, गाडी घेणं तुमच्या हाती, पण तिच्यावर बसून वर झाडीपर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती, बंगला बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हाती, गहू पिकवणं तुमच्या हाती, पण तो खाऊ द्यायचा की नाही त्याच्या हाती. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे, दुर्लभ मानुष्य देह देण्यां भंगुरा. एक तर आयुष्य कमी, मोजते कमी आहे. नरदेह दुर्लभ जाणं 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख येताना तुम्ही आठवा. 100 वर्षाचं आयुष्य 50 झोपेत गेले, 25 रिकामे कबाडे करण्यात गेले. काय भजनाशी उरले ते पाहिजे. भगवंताचे दत्तप्रभूचे पांडुरंगाचे आभार माना की कोरोनाच्या 3 लाटीमध्ये आपण जिवंत आहे. एखाद्या लाटीत जर आपला नंबर लागला असता लकी ड्रॉ मध्ये, बसलेल्या प्रत्येक माणसाने माझ्या सकट सगळ्यांनी देवाचे आभार माना की आपण या कोरोनाच्या महाभयंकर कालखंडात जिवंत आहे, आणि आज बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी. कोरोनाने एक बरं केलं महाराज, आपले कोण जवळचे कोण परके कोण तोंडापुरते गोड बोलणारे कोण या सगळ्यांना एक्सपोज केलं, उघडे केले. हा, कोरोनाने एक केलं, जनही सुखाचे दिल्या घेतल्याच्या अंतगाडी नाही कोणी कोणाचे. कोरोना पॉझिटिव्ह नुसता फोन केला, समोरच्यानं फोनच स्विच ऑफ केला, उघडलाच नाही 14 दिवस. अहो, नवरा बायको तर किती प्रेम असू द्या गणेश महाराज, कोरोनानं ते उघडं पाहिजे. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले माय, तर भगवती जानकीला सोबत घेऊन गेले होते. इथे जर राम पॉझिटिव्ह झाला तर सीतेनं 14 दिवस त्याचं तोंड बी पाहिलं. सीता जवळ बी गेली, मी जवळ. सीता खिडकीतून गोळ्या फेकायची. शेजीची कामेना दूर राही. पहिल्या लाटीमध्ये आमच्या शेजारचं एक जोडपं होतं, नुकतं लग्न झालं होतं महाराज. असा जीव होता त्यांचा, एकमेकांमध्ये घास सोडून खात नव्हते. त्यांना पाहिलं की मला घ्यावा वाटायचं. काही ऐशी दशा येई माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा सुरत असे. आणि जेव्हा तो पॉझिटिव्ह झाला घरी आला, तेव्हा पाहिलं त्या बाईचं खरं प्रेम. तिने घरी आल्या आल्या 15 फुटाचा बांबू घेतला, त्या बांबूवर ताट बांधलं, ताटावर ताट ठेवून त्याला खायला द्यायचे. म्हणले खाऊन घेऊन ताट ठेवून दे. काही कोणी कोणाचं नाही. जो म्हणतो मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, तिला पाड. इथे कोणीच कोणासाठी जगत नाही. ते पण तुम्ही साखरपुड्याला कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले. हॅलो हॅलो, जेवली का बरं? तिच्या बापाच्या घरी तिला बाहेर खायला भाकर भेटत नाही. माझं की नाही, चित्त लागत नाही, मरून जा. जगू नको तू, नाचेल कांदा.
आणि आता जे राहिले ते राहिलेच. आता प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भर नवरदेव सापडतील. टोळीची टोळी फिरते त्यांचे. मला एक परवाच्या दिवशी 45 वर्षाचा नवरदेव भेटला. 45. मला म्हणले बाबा काय व्हायचं म्हणजे 45 म्हटलं 5 वर्षाकरता कशाला पट्टा लावून घेतो. अरे उरलं किती भल्या माणसा पुढच्या 45 डिपॉझिट जप्त होईल. आता अवघड आहे. कल्पना करा बरं. लड़कियां ना होती तो क्या होता. दुनिया परेशान तन्ना है इंसान गलिया सुनसान न जानू न जान हर तरफ जय हनुमान. एका गल्लीत 10 मारुती. एका मारुतीला पाहायला पाहुणे आले 9 येऊन बसले. पाहुणे उठून चालले गेले. आवाज फाटलं कुठे कुठे ठिकाण जाणारे मोठं बिकट झालेले माई बापा उठाला. कल्पना करा बरं. गुजरातच्या अरबी समुद्राने कधी ठरवलं की मला बंगालच्या उपसागराला भेटायला जायचंय. व्याया वर जडी मारेगी. अपना क्या होगा जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से. कुछ वक्त ऐसा निकालो प्यार कर लो भगवान से. आएगा जब रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमानत न होगी. पूछेगा हकीम तो तुम क्या कहोगे. अरे मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा. काया कोठी खाली करना पड़ेगा. नाही बाबा किती किती तुम्ही त्या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्याला किती सजवा. फेरन लवली लावा पॉन्ड्स लावा लिपस्टिक लावा हमाम लावा रेक्सोन लावा जे लावा दव लावा फेर ग्लो मोती सॅन्डल मोती गुलाब आयब्रो करा फायब्रो करा काही करा. तुम्ही टँगो घ्या खजरा घ्या डिप्लोमेंट घ्या डीएसपी घ्या उसे घ्या कॅनन घ्या खजरा घ्या रिया घ्या रिचा घ्या ग्रीन लेबल रेड लेबल होडकी शॅम्पल गावठी दिशी काला कोत्ता छाप ब्लॅक डॉग कोणती घ्या. एवढे नाव माझे कसं काय पाठ म्हणून माझ्यावर डाऊट घ्या. तुम्ही घर बांधा माती म्हणा तुम्ही म्हणा असे म्हणा तुला लावा फॅन लावा गाडी घ्या जेड घ्या इंडिका घ्या व्हॅन घ्या खाली घ्या उमनी घ्या एट ग्रँडर घ्या स्कॉर्पिओ घ्या इनोवा घ्या स्कोडा घ्या डस्टर घ्या फॉर्च्यून घ्या स्विफ्ट घ्या डिझायर घ्या काय किया घ्या कोणती घ्या. आमदार व्हा खासदार व्हा सरपंच व्हा डेप्युटी व्हा चेअरमन व्हा व्हाईस चेअरमन दुधीची व्हा विकास सोसायटीची व्हा. किती तुम्ही डिग्र्या कमवा. एम एम.कॉम एम.एससी फिलॉसॉफी डीएचएम एचएमडी एमफिल पीएचडी तुम्ही कोणत्याही डिग्र्या कमवा. फक्त एक ध्यानात ठेवा एक दिवशी आंबडी आली आपकाळी लागणार आहे. हे जाणार आहे. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी ऐसे बाहर निकलना. मौत जब तुझको आवाज देगी ऐसे बाहर निकलना. बनेगी या चिताओं में जलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज किती करशील मौजारे जेव्हा येती यमाचा फौजा. जेव्हा येती यमाचा फौजा जेव्हा येती आयुष्य किती हो. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना. बरसों की तो क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी आएगी जब घड़ी वो कोई न साथ होगा. कर्मों का तेरे एक दिन एक हिसाब होगा. ये सोच ले अभी तू ये वक्त फिर न आना. बरसों की तो क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी जगायचं किती दिवस. जिनाचा है कितने भी दिन 2 साल 50 साल या 100 साल दूसरों को सुख दे के जियो. एकानं ऐकलं तुकोबारायांच्या जवळ गेला सांगितलं तुकोबाराया या
संसारात मला सुखी व्हायचं. महाराज म्हणले बघ बाबा, जो जे सो दुखी बाबा सुखिया कोई नाही रे. कोण सुखी ते? जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण सुखी ते? सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी? हो सुखी. कोण सुखी? मला सुख असतं तर मी इतक्या दूरून आलो. तुम्हाला सुख असतं तुम्ही घरदार सोडून इथे येऊन बसलेच नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले. जे प्युअर सुखी आहे ते घरी झोपले. दुःख बांधवडी या संसार सुखाचा विचार नाही. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. अगा विषाचे कांदे वाटोनी जो रस घेई जे पिळोनी, तया नाव अमृत ठेवून जैसे अमर होणे. तैसे मृत्यू लोके सुखाचे कहाणी ऐके जल कवनाचे श्रवणी. कैसे सुख निद्राम थृणी इंगळाच्या ज्ञानोपराय म्हणतात. संसारामध्ये सुख नाही. यांचे महाराज सर्व सुखाचे असा जन्म गेला वाया. आजपर्यंत सुख मला मिळालं नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे नक्की अरे ना गौरीला समजलं, शालिनीला. लहान लेकराला सुख कळालं नाही. माणसाला लहानपणी कळत नाही, तरुणपणात कळत नाही, म्हातारपणातही कळत नाही. लहानपणी आई म्हणजे शांत बैस रे, तुला काय कळतं? लहानपणी आई म्हणजे तुला काही कळत नाही. आणि लग्न झाल्यावर लहानपणी आई म्हणजे तुला कळत नाही, लग्न झाल्यावर बायको म्हणजे शांत बसाव, तुम्हाला काय कळतं? लहानपणी आई म्हणजे तुला कळत नाही, लग्न झालं बायको म्हणजे तुम्हाला काही समजत नाही. म्हातारपणात पोरं म्हणतात शांत बसाव. मग मी असं म्हणतो, तुला लहानपणी कळालं नाही, तरुणपणात कळालं नाही, म्हातारपणात कळालं नाही, तुला कळेल का नाही? कथा सासणी बोलली असेल. महाराज म्हणतात कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाच्या वेळी, मग राहतीनी राडी रांडा पोरे सकल. महाराज कळेल कळेल कळेल, पण अब पछताए क्या होत जब चिडिया चुप गई खेळ. आता त्या ठिकाणी पश्चाताप करून काय फायदा आहे माय बापा हो. जोपर्यंत शरीर जवळ हे सगळं सिद्ध आहे, आता चालावं या पाय तर तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. मग महाराज मी करू काय? महाराज पहिल्या चरणात पुढे पाहिजे त्यांच्यासाठी. इतक्या जोरात नका वाजवतो, फोटो बिटो काय आवाज आहे महाराज महाराजांना. या वयात मला देवाने भसाड्या आवाज देऊन तकदीर बनाने वाले तूने कुछ कम न की, किसी को क्या मिला है तो मुकद्दर की बात है ना. लक म्हणा, नसीब म्हणा, किस्मत म्हणा की तकदीर म्हणा. 2 अक्षराचं लक, 3 अक्षराचं नसीब, 3.5 अक्षराची किस्मत, 4 अक्षराची तकदीर. प्रत्येकाचं तकदीर वेगळं. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाकडे, मुखी कुणाच्या पडते
गुणामुखी अंगा तू वेळा कोणाचा आवाज गावापुरता असतो, काहींचा आवाज तालुक्यापुरता असतो, काहींचा आवाज जगभर असतो, काहींचा आवाज ऐकला तरी अंगावर काट येतात. मित्रों, मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, आज रात 12 बजे के बाद 2000 की नोट हमेशा के लिए बंद हो गई. त्या नोटाबंदी म्हणे कोणाच्या घरातलं किती काढलं बाहेर आलं मला माहिती नाही, पण माझ्या घरातलं आलं होतं. मला गाडीचा हप्ता भरायचा, मी त्याला म्हटलं काय तुझ्याकडे पैसे काढले? पैसे मी कथा कीर्तन करते तुमच्यासारखी अजिबात नाही, दिले नाही हो. आणि 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता पांढऱ्या दाढीवाला बाबा टीव्हीवर आला. मित्रों, आज रात 12 बजे के बाद 1000 और 500 की नोट हमेशा के लिए बंद हो गई. पहाटे 10 वाजता मला म्हणे महाराज काही पैसे पाहिजे का? मी म्हटलं पैसे? आता तुझ्याकडे पैसे? तांदूळाच्या डब्यातून 11 नोटा बाहेर निघल्या होत्या, 11 500च्या जुन्या. हे फक्त माझ्याच घरातलं नाही, हे तुमच्याही घरात तोल तांदूळ आहे. कोण बोलीन? जो बोलीन तो माहिती कशी. पुरुष म्हणले तुम्हाला फुकट सल्ला सांगू का? बायको माहेरी गेली, माहेरावून आली, तिने कधी म्हटलं माझ्या आईने मला 2 ग्राम सोनं करून दिलं, समजावं खिस्सा मारल्या गेला. खोटे का माये त्यावर मी शपथ. तुम्ही म्हणा तुम्ही याला विधा आम्हाला काय घेऊन तुमच्या जातीचा न पातीचा न गावचा न शिवचा, तू रात्री घेऊन असला आम्हाला काय घेऊन. अरे निम्मे का माणसं करता निम्मे. लेकर तुम्ही झोपवता, झोके हे देता, कुकर तुम्ही लावता, शिट्टे हे मोजतात, कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे करता, आत्माराम तो कराम भिडे. तोही मास्तर माणूस बायकोच्या साडीला इस्त्री करतो. मला काय आभाळ फाटलाय कुठे कुठे तिकडे देणार, सगळं अवघड झालं, भयानक झालं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता वर्तमान काळ, मागे पाहू नका, पुढे जमीन तुका वाहविले आता राहिले सांभाळ, बाकीचं जाऊ द्या. मागचं पाहू नका, मागचा विचार करूच नका. मागे काही केलं सगळं राहिले तुम्हा हरी तुम्हा समर्पित. परमार्थाला लागलं लोक टोचून बोलतात, नाव ठेवतात, करून करून भागले, देवपूजन लागले, हाडा काढत रंगले, खटके उदारी फेटली नाही, लय बोलतात लोक. लक्ष द्यायचं नाही. एक नियम आहे बघा, निंदकाचे घर आज आले नाही, आज तेच शेजारी. निंदकाचे घर, मी या मताचा माणूस आहे. आयुष्यात 2-3 निंदक पाहिजेच. असवायचे खडफार आम्हा त्यांचे उपकार. जीवनामध्ये निंदकाशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, गल्लीमध्ये 2-3 डुकर पाहिजेच. गल्लीत 2-3 डुकर असले की गल्ली कशी स्वच्छ असते. आपल्या जीवनात निंदा करणारे असले की आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि एक लक्षात ठेवा, आपली प्रगती होते हे कधी कळतं? जेव्हा लोक मागे निंदा करायला लागतात. आपल्या मराठी माणसाला ते वरदान आहे. एक हिंदी शायर म्हणतो, हमें तो अपनों ने लुटा. हा पुढचं पाडे, हमें तो अपनों ने लुटा, गैरों ने कहा दम. आप गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी